समोर बसलेले सर्व आदर्श विद्यार्थी, शाळा सुटल्यानंतर मुन्नाभाऊंनी जसं सांगितलं 120च्या स्पीडने घरी जायचं आणि नंतर त्या 120च्या स्पीडला आता ब्रेक लागला, तो 340 वरून लागला. शाळा सोडल्यानंतर नागपूर इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागलं, पण शाळेची ओढ काही कमी झाली नाही. शाळेची ओढ म्हणजे जेव्हा शिक्षकाला भूक लागते तेव्हा शिक्षक मागतो. जशी आपल्याला लहानपणी भूक लागायची आणि आपण बाईंना सांगायचो बाई आलो, तर बाई म्हणजे इंदिराबाईंचं इथं स्मरण करणं गरजेचं आहे. बाई आम्हाला सुकडी द्यायची. त्याच्यानंतर दुधाचा सुद्धा आस्वाद आम्ही या शाळेत घेतलेला आहे. तर शिक्षकांना जेव्हा भूक लागते तेव्हा शिक्षक काय मागतात, तर तशी भूक आमच्या संतोष सावंत सरांना खूप मोठी लागलेली होती. ती शाळा सुधारण्याची भूक लागली होती. तर माझा संपर्क त्यांचा स्कूल ड्रेसच्या माध्यमातून आला आणि शाळेला स्कूल ड्रेस पुरवठा माझ्याकडे टेंडर आलं आणि त्या निमित्ताने सावंत सर पुन्हा एकदा माझ्या संपर्कात आले. सावंत सरांनी अनेक कल्पना मांडल्या त्यांच्या मनातल्या असतील की विद्यार्थ्यांना इथं प्रार्थनेसाठी उन्हात उभं राहावं लागतं आणि त्यांच्यासाठी ड्रोन तयार करायचं. सचिन भाऊ, तर तुम्ही काय करू शकता? विद्यार्थ्यांना इथं पाण्याची अडचण आहे, तर तुम्ही काय करू शकता? म्हटलं काही काळजी करू नका सर, आपली बोली भाषा चांगली आहे, आपल्या जिभेत साखर आहे, डोक्यावर बर्फ आहे आणि मनात प्रेम आहे. आपल्याला कुठलंही गाव आपलं कमी पडू देणार नाही आणि आम्ही दोन्ही भाऊ कामाला लागलो आणि हे ड्रोनचं जे श्रेय आहे ते संतोष सावंत सरांचं आहे. त्याचप्रमाणे पाण्याची बोरिंग जी आहे ती सुद्धा सावंत सरांनी आग्रह केला. दुबईच्या महेश काकांना फोन लावला की काका, त्यांचे वर्गमित्र आहेत, तर काकांनी ती बोरिंग करून दिली. ते म्हणे आम्हाला स्टेजवर उभं राहायला थोडा प्रॉब्लेम येतो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, मयूर फॅब्रिकेशन मध्ये जा, तिथे किशोर काका असतील, तर माझं छोटस नाव इथं टाकलं, मला अभिमान आहे असं सावंत सर. आणि त्याचप्रमाणे मी इतर शिक्षकांनाही सांगेल की तुम्हाला भूक लागू द्या, तुम्हाला भूक लागली तरच आम्ही तुम्हाला वाढू. जर तुम्हाच्याच मध्ये भूक लागत नसेल तर आम्ही तुम्हाला काय वाढू. कोरोना काळात देखील नागपूरला जिवंत ठेवण्याचं काम अनेक सर या शाळेने केलं. विनोद काका, सचिन भाऊ, आम्ही सर्व इथे जमलो होतो कोरोना काळात की आपल्याला क्वारंटाईन सेंटर कुठे घ्यायचं. तर सर विषय निघाला की कोण काय देऊ शकतं, पैशा स्वरूपात नाही तर वस्तू स्वरूपात. सगळ्यांनी वस्तू गोळा केल्या, कोणी गाद्या दिल्या, कोणी कॉट दिल्या, मेडिकलवाल्यांनी सॅनिटायझर दिलं, मास्क दिले आणि गोळ्या दिल्या आणि या शाळेने नागपूर जिवंत ठेवायचं काम केलं. ज्या शाळेने आपल्याला घडवलं, वाढवलं, जिवंत ठेवलं, अशा शाळेला मी 100 वेळा नमन करेल, वंदन करेल आणि अशी शाळा मला पुढच्या जन्मात देखील भेटो. या शाळेची मी आत्ताच तारीख बघितली, 22/1/1849 ही तारीख. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगेल, 22/1 या शाळेची स्थापना झाली असेल तर अयोध्येचा जो राम आहे त्याची देखील तारीख 22/1 होती. आणि आता शिवमिलन जो शाळेचा आहे 175 वर्ष पूर्ण होत आहेत. आपण देखील या शाळेचं देणं लागतो. पैसे स्वरूपात नका देऊ, पण वस्तू स्वरूपात देखील आपण देऊ शकतो. तर अशा सर्व शाळेला आणि माजी विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपल्या परीने सर्वांनी सहकार्य करावं आणि जे शिक्षकांना लागेल ते आम्ही 100% पुरवू. याच्याबद्दल धन्यवाद.